14 जून जागतिक रक्तदाता दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील श्री सत्यसाई ब्लड सेंटरचे वैद्यकीय संचालक डॉक्टर महेंद्रसिंग चव्हाण यांनी रक्तदानाचे महत्त्व आणि रक्तपेढीच्या कार्याची माहिती दिली। कृत्रिमरित्या रक्त तयार करता येत नसल्याने अपघातग्रस्त, कर्करोगग्रस्त, प्रसूतीतील माता तसेच थॅलेसेमिया, हिमोफिलिया आणि सिकल सेल ॲनेमिया ग्रस्त रुग्णांसाठी रक्तदान हेच खऱ्या अर्थाने जीवनदान ठरत असल्याचे त्यांनी सांगितले। छत्रपती संभाजीनगरच्या N5 सिडको परिसरात कार्यरत असलेले श्री सत्यसाई ब्लड सेंटर मराठवाड्यासह विदर्भातील बुलढाणा, वाशिम आणि इतर जिल्ह्यातील रुग्णांसाठी महत्त्वाचा आधार बनले आहे। उपचारासाठी मोठ्या शहरात येणाऱ्या रुग्णांना आवश्यकतेनुसार रक्त व रक्त घटक उपलब्ध करून देण्याचे काम ही रक्तपेढी करत आहे। डॉक्टर चव्हाण यांनी सांगितले की थॅलेसेमिया बाधित मुलांच्या पालकांनी उभारलेले आणि चालविलेले हे महाराष्ट्रातील पहिले तर देशातील दुसरे रक्त केंद्र आहे। सध्या या केंद्रामार्फत 273 थॅलेसेमिया बाधित मुलांना दर 21 दिवसांनी मोफत रक्तपुरवठा केला जात आहे। हैदराबाद नंतर अशा स्वरूपाची सेवा देणारे हे देशातील दुसरे केंद्र असल्याचे त्यांनी नमूद केले। रक्तपेढीत जेल कार्ड, HB इलेक्ट्रोफोरेसिस, एटिपिकल अँटीबॉडी स्क्रीनिंग, कॅटक्रॉस मॅचिंग, प्लेटलेट फेरेसिस आणि ल्युकोडिप्लिशन यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असून अनुभवी डॉक्टर व तंत्रज्ञ 24 तास सेवेसाठी कार्यरत आहे। समाजातील स्वयंसेवी रक्तदात्यांमुळे हजारो रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होत असल्याचे सांगत डॉक्टर चव्हाण यांनी अधिकाधिक युवक युवतींना नियमित रक्तदान करून या जीवनदायी चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहन केले। देशोन्नतीसाठी समाधान गाडेकर यांची रिपोर्ट।